ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. इको पंढरीची ट्रिप आता कुठे निघाली मामा? कुठल्या गावाला ट्रिप निघाली एवढे सगळेजण? कसं वाटतंय? मंगल मूर्ती मोरया. तुम्ही म्हणता असाल गणा ब्लॉगर कुठं चाललाय? गणा ब्लॉगर आता निघाला इको पंढरी सोबत एका नवीन अशा ठिकाणी, म्हणजे एका ट्रिप साठी. तुम्हाला कळेलच संपूर्ण ब्लॉग बघितल्यानंतर. दोन गाड्या भरून असं मस्त असं भरपूर मोठी ट्रिप चालली आहे. मेमरीज तयार करायची. असा कॉन्फिडन्स पाहिजे. अरे वा, शूज भारी घातलेत की. माझे नाव समृद्धी राम करचने, इयत्ता तिसरी. बघा लाजत नाहीये तिसरी. तुला डान्स करायला आवडतो? थोडे शंखानी शंख, कधी चांदणे येते पूर, तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा खावा विसावला उंचळीत, कधी काळो कधी जरा, कधी भिजली पहाट, ओंकारला नदी काठ, कधी हरवली वाट, वार पावसाची गाज, काळे भसे गच्च, कधी धुसर एक वादळाची वाट. पाठीमागे मॅडम कोपऱ्यात बसलेत बघा. तुमचं नाव काय? स्मिता. ओके. तुम्हाला बघितलंय मी कुठेतरी. कुठे? मला तेच विचार करते कुठे. आणि त्यांच्या बहिणींनो, माझं नाव ओंकार कोळी. जरा चेष्टा करायची सवय आहे, पण आता सिरियस मध्ये बोलतो मी. सो मला जरा एकदा स्टेबल होऊ द्या. खूप हलायला लागलोय. बसून बोलू मी? बस. अमोल भैया जरा हळू ब्रेक मारा. अमोल भैया यांचं पण आपण इंट्रोडक्शन घेणार आहे. काय चालू गाडीचं आपण इंट्रोडक्शन घेणार आहे त्यांचं. सो इको पंढरी क्लब हे तुम्ही याच्या आधी ऐकलं नसाल. सोशल मीडिया असो किंवा मग पब्लिसिटी मध्ये इको पंढरी क्लबचं हे नाव खूप आहे. फक्त पंढरपूर नव्हे तर पुणे, मुंबई, सोलापूर, पूर्ण सोलापूर जिल्हा इथे इको पंढरीचं नाव आहेच. इको पंढरी क्लब हे नेमकं काय आहे हा पहिल्यांदा तुम्ही विचार करत असाल, बरोबर का? कारण सगळ्याला प्रश्न पडतो की इको पंढरी काय आहे. सर्वप्रथम 2016 साली इको पंढरी क्लब आपण फाउंडेशन म्हणून स्टार्ट केलं होतं. जशी माझी 10वी झाली होती, मॅडमकडे गेलो मी फॉर्म भरायला. त्यावेळेस बाबा नुकतंच डिप्लोमा नंतर आलतो मी तुमच्याकडे. त्याच्या आधीच इको पंढरी क्लब स्टार्ट केलं होतं मी. इको पंढरी क्लब स्टार्ट करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय, एक मला स्वतःचं फाउंडेशन स्टार्ट करायचं होतं. मला गरिबांसाठी काम करायला खूप आवडतं. जे पंढरपूरमध्ये दत्त घाट वगैरे असतील, त्यानंतर वृद्धाश्रम असेल, मातोश्री वृद्धाश्रम, इथले जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी इको पंढरी फाउंडेशन पहिल्यांदा काम करायचं म्हणून आता पण करतोय. त्यावेळेस काय, जसं 10वी झाली होती, आम्ही काय करायचो, आमचा मित्र परिवार म्हणा, आम्ही स्वतः म्हणा, पहिल्यांदा मी स्टार्ट केलं की फार काय घरचे पैसे वगैरे देत असायचे. मी काय जास्त कमवत नव्हतं त्यावेळेस. 10वी झाल्यानंतर मी माझा एक बिझनेस स्टार्ट केला होता. त्या बिझनेस मधून जे काय मी कमवतोय त्यापैकी थोडंफार मी माझ्याकडून जितकं होतंय ते मी गरिबांना वगैरे हेल्प करायचो. मग तसं डिप्लोमा वगैरे झाला माझा सोयरी कॉलेजला. खूप सुंदर कॉलेज आहे सोयरी कॉलेज. अरे असं करता म्हणल्यानंतर सो तिथे कसं आहे की
फिरायला भेटत नव्हतं. कंटिन्यू लेक्चर सकाळी 6ला यायचं, संध्याकाळी 6ला घरी यायचं. असं पूर्ण मी हे झालं होतं की डिप्रेशन मध्येच गेलो इतका अभ्यास करून. म्हणजे खूप म्हणजे फिरायला नाही काय नाही. मग तिथून मी लोणावळ्याला ऍडमिशन घेतलं. म्हणजे चुकून लागलं ऍडमिशन मला लोणावळ्याला. आणि मला फिरायची तर आवड होतीच. लोणावळ्याचं सिंहगड कॉलेज म्हटल्यानंतर एक हिल स्टेशन आहे, तुम्हाला तर माहितच असेल. आणि बऱ्याचदा मी कॅपराऊंड मध्ये सिंहगडचं ट्राय केलं इथल्या पंढरपूरच्या, पण ते पॉसिबलच झालं नाही. ऑलरेडी मला फर्स्ट कॅप रस्ते कॉलेज पण काय मग ते कॉलेज चेंजच झालं नाही. सिंहगडला मी गेल्यानंतर हळूहळू बाबा कसं मित्र वगैरे व्हायला लागले आणि मला नवीन लोकांसोबत नवीन फ्रेंडशिप वगैरे करायला खूप आवडते, स्ट्रेंजर्स लोकांसोबत. सो तिथं ओळखी वगैरे झाल्या आणि ओळखी करत आमचा ग्रुप झाला 20 ते 25 जणांचा. रोज आम्ही चहा जरी प्यायचं म्हणलं का नाही 20 जण सोबत असायचो. कॅन्टीनला जावा, कुठं कॅम्पसला जावा 20 जण सोबत. आणि एव्हरी सॅटर्डे संडे आम्ही ना फिरायला जायचो. आणि लोणावळ्यापासून सगळे गड किल्ले वगैरे जवळच आहेत. मग ते फिरत बाबा विचार करायला की पंढरपूरला आलो. जसं माझं कॉलेज झालं, फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, फर्स्ट इयर झालं, सुट्ट्या होत्या, पंढरपुरात आलो. आणि फिरायला जायचं आपल्याला, कुठं जायचं. म्हणून मी काय करायचो की बाबा मित्राची एक ट्रॅव्हल एजन्सी होती, म्हणजे तिकडं वगैरे फिरायचं त्यांच्यासोबत. पण ते मला खूपच लांब पडायला लागलं. इथून कुर्डवाडीला जावा, कुर्डवाडीतून पुण्याला जावा, पुण्यातून दुसरी बस जॉईन करा किंवा मुंबईला जावा. असं खूप धावपळ व्हायला लागली. त्यांची कॉस्टिंग खूप असायची. महत्वाचे करण्याच्या आधी मी पंढरपूरमध्ये इव्हेंट्स ऑर्गनाईज करायला लागलो. इको पंढरी फाउंडेशनच्या नावाने आपण 2024ला पंढरपुरातील सगळ्यात मोठी रंगपंचमी आयोजित केली होती. जिथे पाळण्या वगैरे भरतात बघा, टिळक स्मारकला तिथे. सो तिथून जरा अनुभव आला की भाई 6000चा क्राऊड आपण हँडल करू शकतोय. सो आपण ह्या ट्रिप्स का हँडल नाही करू शकत, हा एक विचार आला. आणि आवड जोपायला बाबा काय लागतं, आवड आहे सगळ्यांना ओळख करायला वगैरे. सो अशीच एक पहिल्यांदा ट्रिप आपण आयोजित केली, हरिश्चंद्रगड. खूप छान त्याला प्रतिसाद आला. ही आपली पहिली ट्रिप होती. तिथून आता जे आपली ट्रिप आहे ही कमीत आपली 60-70वी ट्रिप असेल. ट्रेक मध्ये काम नाही करत, तर इंटरनॅशनल मध्ये पण सध्या आपण काम करतोय. इंटरनॅशनल मध्ये तुम्हाला थायलंड, त्यानंतर सिंगापूर, मलेशिया, इथले जरी तुम्हाला पॅकेजेस हवे असतील किंवा जॉर्जिया, व्हिएतनाम याचे विजा वगैरे सगळे आम्ही प्रोव्हाइड करतो. तुमचं प्रॉपर एक पॅकेज, टूर पॅकेज आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. सो तुम्हाला जर कुठं इंटरनॅशनल ट्रिप जर करायची असेल तर नक्कीच तुम्ही इन फ्युचर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. बेस्ट पॅकेज आणि कमी बजेटमध्ये. तुम्हाला जर सध्या तर थायलंडची जर ट्रिप करायची असेल तर फक्त आणि फक्त आपली थायलंडची ट्रिप 29,000 रुपयामध्ये आपण प्रोव्हाइड करतोय. सो 4 नाईट 5 डेजची. सो तुम्ही जर करायची असेल तर तुम्ही मला एकदा कॉन्टॅक्ट करू शकता ही ट्रिप झाल्यानंतर. बेस्ट काय पॅकेजेस वगैरे असतील तर तुम्हाला प्रोव्हाइड करू. जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर त्याला पण आपण एक चांगला डिस्काउंट देऊन ते तुम्हाला पॅकेज आपण प्रोव्हाइड करूया. ओके. आणि आता आपली ही जी ट्रिप आहे ही 1 दिवसाची ट्रिप आहे. अशा बऱ्याच ट्रिप आपण लेडीज स्पेशल आयोजित करणार आहोत. सो या ट्रिपला तुम्ही नक्की यावं अशी मला वाटतंय. सो आता जी पहिली ट्रिप आहे, हा तुमचा एक्सपिरियन्स कसा वाटतोय हे नक्की जाताना तुम्ही मला सांगा. आपलं जे लोकेशन आहे तिथे तुम्ही नक्की तुमचा रिव्ह्यू द्या. व्हॉट्सअपवरती रिव्ह्यू टाकण्यापेक्षा लोकेशनच्या लिंकवर टाका, म्हणजे त्याचा काहीतरी फायदा आम्हाला होईल. तुमचा एक रिव्ह्यू खूप म्हणजे आम्हाला मोठं करण्यासाठी प्रेरणा देतं. त्यामुळे तेवढं सहकार्य तुम्ही करा. 1 दिवसाची ट्रिप आहे. खूप मजा मस्ती दंगा करायचा आहे. ओळख सगळ्यांसोबत झाली पाहिजे, लाजायचं कोण नाहीये. आणि शेवटपर्यंत बाबा ग्रुप कोणी लेफ्ट करायचं नाही. कारण की ज्या काही आपल्या ट्रिप्सच्या अपडेट्स असतात, इव्हेंट्सचे अपडेट्स असतात, ते आपण त्या मित्रांनो आम्ही ट्रिपला जाता मग पेट्रोल पंपात डिझेल टाकण्यासाठी गाड्या थांबल्या होत्या. ही आमच्या गणेश शेठ, सिद्धू दादा. आणि नंतर काय इकडं सगळे वेगवेगळे ग्रुपचं इकडे काय रील शूट चालू होतं, फोटो सेशन वगैरे. भरपूर जण आलेत ह्या ट्रिपला. मोठी ट्रिप आहे, भरपूर एन्जॉय असणार आहे. स्टार्ट करायचं पहिलं. कॅमेरा स्टार्ट कर. 1 2 3 स्टार्ट. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. चला.
हो येतो एक मिनिट इकडे बस आहे मित्रांनो मस्त असं नाश्त्याला थांबले होतो आणि नाश्ता मस्त असा स्वामी या हॉटेलमध्ये मस्त असं केलेला आहे आम्ही. कसं वाटतंय नाश्ता? लय भारी. गार बीर पिले ह्यांनी दोघांनी, मी पण पिलंय बरं का. जाऊ दे आता निघणार आहे पुढं. आता ओम दादा सुद्धा गाणं म्हणायला लागलेत. मस्त असं वाटायला लागलेलं आहे, वातावरण चेंज झालेलं आहे पूर्ण बसमधलं. आम्ही साताऱ्यापाशी जवळजवळ येऊन पोचलेलो आहे. सर्वात अगोदर पहिल्यांदा आम्ही सज्जनगडकडे जाणार आहोत. कसं वाटतंय? असा फक्त सुरण ताल असे गाणे म्हणायचा विषय म्हणजे इको पंढरी असं ह्यासाठी ट्रिपला यावं लागतंय. कसा विषय? ओम दादा गाणं म्हणत आहे, अशी मावळ त्या उन्हात केवडाच्या बाणात नागिन सरसळली. गावाकडचा ज्या वातावरणात आम्ही जगलो तो पाऊस या कवितेत आहे. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. सुंठ घातलेला चहा चुलीवर गदा गदा शिजायचा. सुंठ घातलेला चहा चुलीवर गदा गदा शिजायचा. काळ्या कुट्ट आभाळानं दिवसाच अंधार पडायचा. काळ्या कुट्ट आभाळानं दिवसाच अंधार पडायचा. रानोमाळ पिसारा फुलून मोर थ्री थ्री नाचायचा. गावाकडचा पाऊस कसा मस्त मस्त असायचा. साताऱ्यात पोचलोय. मस्त असं पावसाचं वातावरण, पाऊस चालू आहे बारीक आणि मस्त असं वाटायला लागलंय. आमचा ओम कसा नाचा लागला मित्र. मस्त वातावरण आहे एकदम. तर आम्ही येऊन पोचलो सज्जनगडाच्या पायथ्याशी आणि ते एवढं ट्रॅफिक की संडे असल्यामुळे भरपूर असं ट्रॅफिक आणि भरपूर गाड्या. मग आम्ही खालीच अशी ट्रॅव्हल आपली इथं पार्क केली आणि वर आता निघणार आहे सज्जनगडकडे. मित्रांनो आपण सज्जनगड चढायला सुरुवात केली आहे. जाता जाता आपल्याला रस्त्यामध्ये असे मारुती मंदिरं भरपूर दिसणार आहेत. त्यासोबत आता व्ह्यू सुद्धा कसा दिसतोय बघा खालचा. जसं वर जाईल आपण तसं वरनं व्ह्यू आपल्याला भारी भारी दिसणार आहे निसर्गाचा. आपल्या ब्लॉगरच्या आवडीचा मंत्र म्हणजे जय श्रीराम आणि जय श्रीरामची जय घोष करत मागणं आपल्याला कोणतरी दिसत आहे ट्रिप मध्ये. जय श्रीराम. कसं आहे मराठी माणसाला ओळख बनवायची गरज नाही, मनाने ओळख होते आणि काहीतरी होतच. जय जय शिवाजी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय जय शिवाजी. जय श्रीराम. जय श्रीराम. हे महाद्वार आहे सज्जनगडाचं समर्थ महाद्वार. इथं आपण येऊन पोचलो आहोत. इथे आल्यानंतर पहिल्यांदा पेठेतलं मारुती मंदिर आहे. त्यासोबतच सुंदर असं श्रीधर स्वामी महाराजांचं सुद्धा मंदिर घर सुंदर असं आहे. समर्थ रामदास स्वामी महाराजांची इथं समाधी मंदिर आहे. विशेष म्हणजे सज्जनगडावर महत्त्वाचं म्हणजे समर्थ रामदास स्वामी महाराजांची समाधी आहे. आपण दर्शनसुद्धा घेऊया. इथलं मस्त वातावरण आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही गर्दी बघू शकता. संडे असल्यामुळे भरपूर अशी गर्दी झालेली आहे सज्जनगडावरती. मस्त असं भजनाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. गुरु लोकेशनला कसं मस्त असं वाटत आहे इथं. का हसताय तुम्ही? ब्लॉग काढतोय मी. हे बघा आमच्या
टीम मधले माझ्याकडे पण हसतात ते म्हणतात काय करतोय, पण ब्लॉग मध्ये अशीच मजा, तीच खरी एन्जॉयमेंट आहे. मित्रांनो आता काय आम्ही चाललो वॉटरफॉलला जाता जाता का नाही पवन चक्की बघायला लागलो एवढ्याच जवळून. आवाज कसा येतोय बघा. इथं सगळेजण घसरायला लागले चिखलात. घसरताय कसा आहे आवाज पवन चक्कीचा. ओय पडला ना ते पडला काय. पवन चक्की कसली भारी फिरायला लागली. आवाज कसा येतोय पवन चक्कीचा एकदम जवळून अनुभवायला लागलोय आम्ही. मस्त असं वातावरण आहे. ते आपल्या मानवी मनाला समजत नसेल असं नाही, पण त्याकडे डोळस सॉरी. वाव कसलं भारी दिसतंय ना. अरे इथं आल्यावरच कळतंय, घरी बसून कळत नसतंय. कोल्हा दिसला, कोल्हा जवळ एवढ्या. शेवटी जो मोठा आणि मस्त असा तो आहे. मस्त वातावरण. हॅलो एव्हरीवन, लक्ष द्या. पाण्याचा फ्लो वाढलेला आहे. लक्षात घ्या. कारण जर तुम्हाला भेटायचं असेल तिथून आज जाता येत नाही. राहू दे ना. सगळेजण आम्ही ट्रेक मधनं आता वर चढून यायला लागलेलो आहे. आणि नंतर मग का आता आम्ही सर्व ठिकाणी फिरलेले आहेत. आता बघायला चाललो कुठं नाही, आता घरी चाललो. तिकडे बसा दिसतो. कसा आहे इथं आल्यावर तिथली मजा कळते आपल्याला. मस्त असा आनंद आहे, निसर्गाचं सानिध्य. मस्त असा आजची ट्रिप पूर्ण होत आलेली आहे, सगळी झालेली आहे. आम्ही चाललो बसकडे सगळेजण असा शेवटचा ट्रेक चढून मस्त असा. तर कोणाकोणाची कशा अपघात काय काय होतं बघूया ना. मजा मस्ती. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणाचा, स्वप्न पाखरांचा थवा विसावला उंचाईचा. कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट. मित्रांनो ट्रिप सगळी झाली. ही लाजायला लागलाय बघा. काय वाटतंय तुम्हाला बसल्यावर, खाली रस्त्यावर बसल्यावर काय वाटतंय? ऊन नाहीये की, निसर्गाचं वातावरण सगळं हिरवळ आहे, गार आहे. गाडी आली. कुठं गाडी आली? ही अशी मजा काय खोटे म्हणायचं नाही.
पंढरपूरला जाताना आम्ही मस्त असं ट्रिप पूर्ण झाली आहे. जाता जाता मस्त सगळेजण जेवायला थांबलेलं आहे. चांगलं आहे का जेवण? मला विचार कसा आहे शेट? एक नंबर. पदरवर घे ग, असं का पदर घेऊन बसले सोने? सासू एवढा काय चिटकून बसलाय तुम्ही? लाजा जरा जरा आले आमच्या घरी आम्हाला बोलती अजून. म्हणून तुम्हाला ह्यांना घेऊ नका घरच्यांना यांच्या एकट्याला घेतलं त्यांना पण काही त्रास कमी आपल्याकडे. तुम्ही सुद्धा त्यांच्या बाजूला अगं बसायचं सांगायला सांग बरं. अय सखे, काय ग सुनाला शिव्या देते? आता एवढी मोठी गाडी तुझ्यासाठी केली, या घरच्यांना पण घेतलं ना आता आम्ही. आता घेतलं ना कुठे घेतलंय? सोन्यासारखी पोरगी दिली की आम्ही आम्ही तुम्हाला? इथं समोर बसून त्यांना सीट दिलं. हुंडा घेतलाय तुमच्या वीस तोळं घेतलं तुम्ही. 20 तोळं. माझी लेक किती सुंदर, सुशील, गुणी. वीस तोळा, किती गुणी एक माणूस तोळा आहे. दिसला नाही ते लग्नात. काय 20 तोळा घेतलं? कुठं आले? गुलामी सांभाळतोय आम्ही तिला. आता तिचा एका शब्दाच्या बाहेर नाही. फुलातलं काय तुमच्या मुलाला काटेच काटे. दोंडा महिना येऊन गेला, कुठं आमट्या दिल्या? नुसतं आमट्याच पिऊ घातल्या तुम्ही. लग्नात आम्ही एकदाच घेतलं, आम्ही सारखं नाही घालत. हे म्हणली फिरायला सगळं तुम्हाला स्वतः घेऊन आलोय आम्ही फिरायला. काय कळलं का? कशाला? आम्ही सोन्यासारखी पोरगी दिली, मग आम्हाला ए, गंगे. काय चाललं बिल्ले काय सोनं गंगे. तुमच्या मुलीला? कसलं सांभाळते चल, गुलामी? चल, गंगे आपल्या घरी चल. चल, जाऊ नको यांच्या घरी, चल जाऊ. तुम्ही सांग, तुला काय करून वाचलं काय? दे दिवस. तूच म्हणला तुला उतावळा झालता लग्नाला. मग कसं? पप्पा मग काय तसं छंद होता मला हा? मम्मी बाहेर चार पोरी सोबत लफडी करून सुद्धा रे. तुम्हीच म्हणत होता कर म्हणून. लगीन तर म्हणतो तुम्ही. का असा त्रास होती मला काय माहित होतं. अरे 20 तोळा सोनं भेटलंय ना. पोरगी पण भेटली, सोनं पण भेटलं. तुमच्या सोन्या होय, सोन्या तुम्हाला मला त्रास तर- होता. तुम्हाला तर नुसतं सोनंच पाहिजे नुसतं. बघ की मम्मी आता. अरे सोनी भेटत नव्हती म्हणून सोनं भेटलं ना. सोनं काय तू माड्यावर म्हणली ना बांधून माझ्या देणार नाही. घरी. सोनंच करताय अजून माड्यावर बांधून देणार नाही सोनं. सगळं काही माझ्या सोन्यासाठी तिथं सोडून जायचंय मला. काय त्याच्यापासून अगं बाई. पाहुणे बिवणे आल्या, चहा पाणी करता जरा. संपलंय सगळं. त्यांच्या बांधणी करायला येतं नाही ते फक्त. जाऊ दे ना, हॉटेलला घेऊन मला सांग. आज आहे रविवार, जा मटण बिटन घेऊन ये रे सोन्या, तुझी सासू आली आहे. रविवारी खात नाही आम्ही मटण. का खाऊ आम्ही देत नाही आता चहा इकडे. पिऊन जावं म्हणते. काहीच तुमचं करताय ना, ए, सगळं गंगे, मला आमच्या घरी. जाऊ दे जा. लेकीसाठी आलो. अजून तुमच्या लेकीला. चल गं, चल आमच्या घरी. ए, गंगे. चल आपलं आपलं घरी. हो. सोड जा मला. तिथं गोट्यात त्या म्हशीचा दारा काढ आणि त्या दारात काढून दूध उकळून पनीरची भाजी करून खाऊ घाल. नाही गं, गंगे आमच्या लेकीलाच कामाला लावते, माहिती का? या ग गंगे, पाहुणे. म्हशीने शेण टाकला असेल देऊ का? हा, म्हशीचं शेण. काय करायला लागला तुम्ही दोघं? अरे शेण खाऊ घाला तुझ्या. तुझी सासू शेण खाऊ घाला नाही तुझ्या आईला. बोल की गं. काय म्हणते एवढी नाही.
अगं गोड बोलून तुला असं का करतो? काय करत होता तू? अहो, म्हणून ना काय करला? काय शरम नाही तुमच्या पोराला? शिकवा बघा तुमच्या पुरीला लाल लज्जा नाही चार चौघात बसली तरी मी बुद्धी असं पुरीला काय शिकवलंय तुम्ही तुमच्या पोराला कोण पोरगी पण एवढं नाही शिकवलं ती फॉरेनची बाटली कोण आहे ग? बघू, सैद्या नाही हो, काय झालं किती दिवस झाले पप्पा? अक्का, तू आहे होय. कधी आली तू, अक्का? सैद्या नाही हो ती. गाण्याची. त्यांनी वकील घेऊन आले दोन दिवस करायला म्हणते ते वकील घेऊन आले ते पोरगी पाहिजे आम्हाला का म्हणतात? आम्हाला दिवस करायला आले ते वकील घेऊन आले ते तुमच्या बायकोला जायचं थोडी रे. चिठ्ठी करायची होय. होय. सोडचिठ्ठी करायची म्हणतात ते पण ती. तू इंग्लिश केव्हापासून बोलायला लागली म्हणजे हे काय तुमच्या पोराने शिकवलं पोरा, इंग्लिश स्पेलिंग तर येते का तुला? काय नाही, तुमच्या पोरगाला आता तुम्ही शिकवलं नाही काय करता? त्या पोराला 20 तोळा सोनं दिलं आम्ही. काय गंमत आहे, काय नाही बस. त्यांना भांडायचं हो, मला भांडू नका. बरं रे का? माझ्यासाठी बोलायला तुझ्यासाठी काय तर बोलली गं? जीव मला हे सगळं बोलत नाही. बघा तू कुठे गेली बोल की. एवढं दिसायला आपल्या आपल्या घरी. ए, सुनबाई, कुठे जायचंय तुला? कुठं जायचंय फिरायला म्हणजे? जायचं म्हणते अय, माझ्या मुलीला काय कुठं? बोलणार? जाऊ दे की लगीन झालं किती वर्ष झालं आम्हाला दोघांना जाऊ दे की ना तुम्ही. ए, बरं, या कॅरेक्टरमध्ये गेला तू. तुला या कॅरेक्टरमध्ये गेला बाया. दिवस पण करायचा, फिरायला पण जायचं. असं नाटक चाललंय पोराला. तर अशा प्रकारे मस्त अशी धम्माल मस्ती करत सर्व काही रिअल मुमेंट कॅप्चर केल्या आणि मेमरीज साठवून ठेवल्या. अशा प्रकारे मस्त अशी ट्रिप झाली. अशा ट्रिप भरपूर होतात. मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट लाईक नक्की करा आणि मी आता घरी जाऊन झोपतो. धन्यवाद.